बोलणं जवळजवळ सोडून दे. काही तर मोटरसायकलवर जर चालल्या ना अवलादी, एक काडी याच्या कानात एक पुढच्याच्या कानात गाणी ऐकत चाललं. बाबूराव आला, धनगरवाड्यात घुसला, सगळं झालं, कुत्रच आडवं आलं, वायरच गुथली, मिळालंच ती. हसत नाही. एक गाईचं दूध काढाय गेला आणि कानात वायरी मोबाईलच्या, मग बादली तर न्यावं का नाही? अख्खं दूध खाली गेलं. एकानं पराठीशी कॅनॉलला पाणी आलं म्हणून कांद्याचं रोप उपटून ठेवलं. एक तर बाया मिळत नाही आणि पाणी नाही, तुम्हाला रोटेशन मध्ये चिंगळी का होईना पण येऊन जाईल. 300 रुपये रोजानं बाया घेतल्या त्यानं, 3,000च्या बाया रोप उपटून बसल्या वाफ्यात. पाणी आलं म्हणजे नाही, तो गेला मोटर चालू कराय. 3 किलोमीटर मोटर होती, खोक्याजवळ गेला आणि फोन आला. तसा वाफ्यात आला तो, बटनच दाबलं नाही त्याला, पाणीच नाही वाफ्यात. परत नदीला गेला, मोटर चालू कराय, लाईट गेली. 3,000 भरून दिले बाहेर. 4 हात 1, बोलणे 2, हसणे 3. आता सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवाय पण आवताला सरळ आहे, गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. वाघाय आडवी आहे, माळ घाल टिकल का? पुढचं एकानं मला विचारलं, एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आत्ताच्या कीर्तनकारांनी काय एखाद्यानं काही चालू नाही भिंत. त्याला मी सांगितलं, तुला बाकीच्या बॉची काय करायचं आहे? तुला मी एकटा भिंत चालून दाखवतो. इथं आत्ता हा मंडप समलठण मध्ये नेऊन टाकितो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का बावळ्या? पण मग पुढे डोकं लावायचं आणि कसं हे करायचं, त्याला आखलीचा पत्ता नाही. एकानं मला विचारलं, का हो एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, आमचं तुमचं जर वैकुंठ आहे तर पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढं का? पंढरपूरमध्ये पांडुरंग कुठं आहे? पुढं रुक्मिणी. मग मी त्याला म्हणलं, तुला भेजायचं काही? आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे? उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते, पांडुरंगाची मांडी दाबते, मधून मुंडक पुढं काढते. नरशी अवतार, 2 मुंडके त्याला. पांडुरंगाला सांगते, राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर, पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय झालं? कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. प्रत्येक प्राण्यात 4 कोश आहेत. नीट ऐका, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि 5वा कोश आहे आनंदमय कोश. फक्त माणसात आहे. आता 14च्या 14 सांगतो म्हणजे अभंगाकडे जायला. हात 1, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवाला मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. माणूस तयार झाला त्यानेच विचार करावा. दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याच्यापेक्षा काय करावं? रिलॅक्स जगायचं महाराज. फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली का चांगलं ऐकायला मिळतंय, नाही तर सगळीकडे बोंग्या झालाय. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे, 2 पुढारी एकत्र बसले तर 14ची हवा 19ला आहे का याचा विचार आहे, 2 बाबा एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात, 2 भजनी एकत्र बसले तर एकमेकाला कुटाळा करतात, 2 सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही, त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही. 1 रुपयानं दूध वाढलं, 1 रुपयानं, तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही? 4 रविवार सुट्ट्या, 2 शनिवार तो नवरा घरी, 90,000 पेमेंट, 11ला जातो, 5ला येतो, 3 वेळा लगविल जातो. पेमेंट किती आहे? 90,000. किती रुपयानं वाढलंय? 1 रुपया. ती म्हणती दूध प्यावा का नाही? तो नवरा दूध पितो कधी बाई? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे. ते उलट तो आणून ठेवतोय फ्रीज मध्ये, रविवारी हाल नको म्हणून. फक्त बोंबला त्यात लोक दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस.
एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे? कोणाला दुष्काळ आहे? उगाच आपल्या लोकांनी आळायचं ह्या दुष्काळ आहे. काय रोग झालाय? काय नोकरीवाल्याला रोग झालाय? काय आम्हाला रोग झालाय?